व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी सूचना देण्याचा प्रयत्न. जॉर्डनवरून आल्यानंतर बरीचशी कामं निघाली आणि त्यानंतर मुलीचा बड्डे पण आला, मग त्यामुळे बरेचसे घरात कामं होती आणि आमची पार्टीज वगैरे पण झाल्यात. तर त्यामुळे मी व्हिडिओ एडिटिंग करायला विसरली आणि प्रवासात नेट नसल्यामुळे मी ते अपलोड करू शकत नव्हती. तर त्यामुळे ठीक आहे. तर चला, आता जे पण व्हिडिओ येतील ते प्री रेकॉर्डेड व्हिडिओ असं तुम्ही समजू शकतात. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर चॅनलला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तृप्तीज ब्लॉग चॅनलमध्ये. तर आजचा आपला जॉर्डनचा आहे दुसरा दिवस आणि आज आपण जगातील 7 आश्चर्यांपैकी अजून एक आश्चर्य बघायला जात आहोत. ती म्हणजे आहे पेट्रा. तर हे आहे जॉर्डनमध्ये. तर आपण आज ते विजिट करायला जातो आहे, म्हणजे आपण बघण्यासाठी जात आहोत आणि हे जगातील 7 आश्चर्यांपैकी आहे. आपण आता तिथे जात आहोत. तर चला, तिथे गेल्यानंतर बघूयात कसं आहे आणि किती म्हणजे मोठं वगैरे आहे. तर ते आपण बघूयात आणि कसं आहे तिथलं वातावरण ते पण बघू. तर चला, तिथे गेल्यानंतर पोचल्यानंतर भेटू आपण. तिथपर्यंत तुम्ही बाहेरचे मी छोटे मोठे व्ह्यू काढलेले ते व्ह्यू एन्जॉय करा आणि मग तिथे गेल्यानंतर बोलूयात आपण. जॉर्डनमधील रस्ते खूप सुंदर असे होते, वळणदार पण होते आणि स्लाईडसारखे पण होते काही ठिकाणी, आणि त्यामुळे गाडी थोडी सांभाळून चालवावी लागत होती. आणि बऱ्याच ठिकाणी आमचं नेट चालत नव्हतं, ते मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलंच तसं. तर त्यामुळे जरा सांभाळून चालवत होते. आणि असे मोठे जे फ्लॅग होते ना, ते प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रत्येक एरियात लावलेले दिसतील. चल मम्मी, चल चल पेट्राला. ओके, चल चल. आणि या ठिकाणी तुम्हाला हॉटेलसुद्धा मिळतील आणि बलून राईडसुद्धा असते इथे, तर तुम्ही ते पण बघू शकतात. आणि चार्जेस आहे पेट्राला आतमध्ये जाण्यासाठी, तर ते एंट्री चार्जेस पण आम्ही म्हणजे तिकीट्स घेतलं होतं. आणि मग त्यानंतर आम्ही निघालो होतो पार्किंग एरियापासून. एक गाईडला हायर केलेलं होतं, तर तो गाईड आम्हाला माहिती देत होता आणि तो एका आम्हाला जागेपासून घेऊन जाणार होता. मग तिथून त्यांची स्वतःची गाडी तो घेऊन जाण्यासाठी होती. तर ती गाडी थ्रू आम्ही सर्वजण जात होतो आणि एका स्पॉटवर त्यांनी उभं केलं होतं. तिथून पेट्रा हे दिसत होतं, तर त्यांनी तिथला व्ह्यू थोडा दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि हे पेट्रा हे शहर हरवलेले शहर म्हणू शकतो. 10,000 वर्षांपूर्वीच ही सिटी निर्माण झालेली होती किंवा तिची ओळख मिळालेली होती. आणि हे शहर अमान प्रांत जॉर्डनमध्ये आहे. प्राचीन शहर इसवी सन पूर्व 312 मध्ये हे बांधले गेले होते. पेट्रा. After 15 minutes, start one time walking to Treasury behind mountain, the visitor center. All that way, time 2 hours. 2 hours walking video with the pictures, with the break, with the staying, with everything more happy. Okay? आणि तिथे तुम्हाला असा मॅप मिळून जाईल की तुम्हाला कसं जायचं आहे. तर इथून होते 3 रस्ते. ज्या रस्त्याने आम्ही जाणार होतो तो थोडा शॉर्टकट होता की जेणेकरून आम्ही लवकरात लवकर पोचू, कारण की आम्ही मिनिमम खूप लेट पोचलो होतो. 3 वाजता पोचलो होतो आणि 6 वाजता त्याचं क्लोजिंग होतं. आणि 6च्या नंतर अजून एक प्रोग्राम तिथे असतो, नाईट प्रोग्राम म्हणू शकतो आपण. तर तिथे सर्व लाईटिंग वगैरे ते करतात, पण त्याचं तिकीट आम्ही घेतलं नव्हतं. आम्ही फक्त पेट्रा हे बघण्यासाठी गेलेलो होतो. तर त्यामुळे सर्व, आणि इथे मिस्टर सांगत होते की कसं आपल्याला जायचं आहे वगैरे, तर ते सर्व एक्सप्लेन करत होते. त्यांनी त्या गाईडला विचारून ठेवलेलं होतं, मग ते मला सांगत होते तसं. आणि पेट्राला अरेबिकमध्ये मोस्टली हे लोक जे बोलवतात त्याला म्हणतात अलबत्रा असे म्हणून म्हणजे बोलले जातं. आणि हे शहर डोंगर खोदून सापडलेले आहे, याला जगाला माहिती पडले आहे म्हणजे. आणि 1812 साली जोहान लुडविन बर्कहार्ट यांनी ओळख करून दिली होती याची, की अशा ठिकाणचं शहर एक आहे म्हणून. See for the picture the mixed colors in the mountain. Send the mountain now down. We see face to face the mixed colors for one mountain. Well, these are caves here. That cave. Inside. But all inside cave. Inside same the room.
room, huh? Now we see down that cave. Now we're showing what's that cave. How is it they're making that? You see too much cave now inside Petra. But all the cave inside Petra, same that cave inside. It's plain. Okay, it's they make decoration here. yeah, it's making decoration handmade. All the decoration in Petra handmade. Yeah. Now we're showing inside. Settle down for what's the Petra. आणि इथे गाईड आम्हाला माहिती सांगत होता. माहिती सांगत होते ते. तर मग ते झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ पिक्चर शूट वगैरे केले. आणि युनेस्को या संस्थेने ना 1985 पेट्राला ना जागतिक वारसा स्थळ म्हणून असं संबोधलेले आहे किंवा सांगितले आहे. आणि इसवी सन पूर्व 1600 वर्षापूर्वी रोमन यांचं राज्य होतं आणि त्यावेळेस त्यांची 20,000 लोक त्यावेळेस होते. तर ते त्यावेळेस ते शहर असं मोठं समजलं जात होतं. आणि हे 2 सागरांच्या मध्ये येतं. तर एक मृत सागर म्हणजे डेड सी म्हणू शकतो आणि एक रेड सी च्या मध्ये हे जॉर्डन शहर किंवा पेट्रा हे येतं. तर अशा पद्धतीचं ते थोडी माहिती आहे ह्याची. आणि मिनिमम याचा जो भाग आहे ना तो 15% अजून सापडलेला आहे आणि 85% भाग अजून तो शोधकाम किंवा शोधले जात आहे किंवा तो अजूनसुद्धा मिळालेला नाही आहे. त्याच्यावर काम चालू आहे म्हणजे. आणि जे या ठिकाणी ना काय म्हणतात हे पण सुद्धा आहे थिएटर आहे आणि त्या थिएटरमध्ये जवळपास 5,000 ते 6,000 लोक बसू शकतात. मिनिमम एका टायमाला बसू शकतात. आणि हे राहिलं मेन एंट्रन्स जिथून आता आम्हाला जायचं आहे. आणि म्हणजे मी सांगते की जायचं आहे. आणि इतक्या लांब आम्ही चालत आलेलो होतो. मिनिमम आमच्याजवळ 3 घंटे होते. तर 3 घंट्यात आम्हाला मिनिमम सर्व पेट्रा बघायचं होतं. आणि तिथे ना कॉफी शॉप्स वगैरे होते की तुम्ही थोड्या वेळ बसून थोडा आराम करून पुढे चालत जाणार. आणि मेन म्हणजे जर सांगायचं झालं तर तुम्ही ह्या वेळेस ना हिल अवॉइड करा आणि कम्फर्टेबल शूज जर असतील तर बेस्ट आहे. कारण की खूप चालावं लागतं आणि जितक्या लवकर होऊ शकू ना तितक्या लवकर जाण्याचा प्रयत्न करा तिथे. कारण की बघण्यासारखं खूप आहे स्पॉट. लवकर जाण्याचा प्रयत्न करा कारण की जेणेकरून तुम्हाला उन्हात जास्त चालावं लागणार नाही. वेलकम टू पेट्रा. That's here inside, just the place, just face to face with that decoration, the handmade. And the road before time, it's old. What's the road? Not same the road before, and we coming here black colors. It's the old before, same that road. Cut the stones and making the road that before in Nabatea. And what is this? This pillar? Here, Great Temple. Great Temple. Temple. Yeah. Yeah. Great Temple. Which bar? Old bar. Yeah. बोल अंकल. The temples in Nabatean and Romanian. Romanian, it's just in the before and small family Roman with a Nabatean. That here you see that decoration for Romanian. In Amman also Another stairs Romanian. You see now the Romanian stairs. That took place in Petra. That for Roman people make it. कशावर बसलाय सांगशील? आणि इथे सवारी करण्यासाठी तुम्ही डॉंकीचा आणि कॅमलचा उपयोग करू शकतात. आणि इथे 2 ऑप्शन होते. तर लहान मुलांसाठी आमच्या ग्रुपवाल्यांनी सर्वांनी मिळून बुक केलेलं होतं. आयुष बसायला नाही म्हणत होता, जबरदस्ती त्याला बसवण्याचा प्रयत्न केलेला होता कारण की खूप वेळ चालत होता आणि इतक्या वेळ लहान मुलांनी चालणं चांगली गोष्ट नाही आहे. तर ठीक आहे. आणि पेट्राच्या इथं ना सिक्युरिटी गार्ड्स वगैरे आता त्यांनी ठेवलेले आहेत. पहिले तिथे नव्हते. तर मी तुम्हाला दाखवतेच पुढे. आणि इथलं वातावरण ना थंड होतं. ऊन होतं असं नाही की ऊन होतं नाही, ऊन होतं पण ते वातावरण एकदम थंड होतं त्यामुळे ते ऊन इतकं जाणवत नव्हतं. ते नंतर कळलं आम्हाला की किती सारं ऊन आम्ही आणि किती सारे आम्ही टॅन झालो. तर हे राहिली पोलिसांची गाडी म्हणजे गार्डची.
आणि हे जे एक होतं हे अजून एक पेट्राचाच भाग आहे. तर इथे पण खूप सारं छान असे फोटोशूट वगैरे तुम्ही करू शकतात. खूप छान छान होतं. आणि तिथे ना थिएटरसुद्धा होतं. तर ते मी तुम्हाला बोललीच. तर ते मिनिमम आम्ही जो गेलो ना तर आम्हाला मिनिमम 2 घंटे तरी आपण म्हणू शकतो वेळ मिळालेला होता. मग त्याच्यात आम्हाला फोटोशूट वगैरे करायचं होतं कारण की आम्ही पोचलो होतो लेट. तर त्यामुळे वेळ कमी असल्यामुळे आम्ही थोडंसं पटापट करत होतो. आणि जर तुम्ही जात असणार तर सिरियसली लवकर जा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला खूप सारं फिरायला भेटेल आणि सर्व स्पॉट तिथे आहेत ते कव्हर करण्यासाठी मदत होईल. कारण की एका स्पॉटवरून दुसऱ्या स्पॉटला जायला मिनिमम तुम्हाला अर्धा ते 1 तास निघूनच जातो. आणि फिरण्यासारखं खूप सारं आहे तिथं, म्हणजे डोंगर वगैरे आणि त्यांनी केलेले ते खोदकाम हाताने केलेले ज्या डिझाईन्स वगैरे आहेत ते बघायला खूप छान वाटतं. आणि हा दिसलेला कबूतर त्याचे पाय तुम्ही बघू शकतात किती वेगळे आहेत. आणि तिथे सोयनर वगैरे सर्वसुद्धा होतं. तर तिथे तुम्ही पर्चेसिंग करायचे असेल तर करू शकत होते. आणि हे राहिलं मेन जे ट्रेजरी आहे तिथे जाण्यासाठीचा मेन एंट्रन्स होता. तर ती होती एक छानशी अशी दरी. त्या दरीच्या मधून जायचं होतं कारण की तिथे ते लोक त्यांचे जे सोनं वगैरे होतं ते ठेवण्याचं काम करायचे, म्हणून ती जागानं त्यांनी छोटीशी अशी दरी ठेवून केलेलं होतं. आणि हे जे मेन थिएटर आणि त्याच्या अगोदर आम्ही एका गुफेमध्ये गेलो होतो. तर त्या गुफेमधलं मी जरासं फोटोशूट वगैरे करत होती आणि मुलगा काहीतरी इथं बोलत होता की मी तुझी व्हिडिओ शूटिंग करतो. मग मी त्याला म्हणत होती आइए आपके म्हणजे हमारे घर में, असं त्याला मी चिडवत होती. मग त्याचं म्हणणं होतं अजून एका गुफेत किंवा एका घरात आपण जावं. मग तिथं घरात गेल्यानंतर तुम्ही बघू शकतात की किती छान असं आहे. पण इथे ना दरवाजे वगैरे प्रायव्हसी नावाची चीज नव्हती, सर्व ओपन होतं. तर त्यामुळे ठीक आहे, पण एक वेगळी आनंद असतो की त्यावेळेस ते लोक तितके सुखी असतील ज्या आजच्या काळात जितके आपण भागदौडीच्या याच्यात आराम करत नाही. तर त्यावेळेस खरंच खूप छान असते. आणि मोस्टली ह्या लोकांनी सर्व हाताने खोदकाम करून बनवलेलं होतं की आजच्या काळातले लोकसुद्धा इतकं चांगलं काम नाही करू शकत जितकं आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेलं आहे. बघण्यासारखं काम किंवा बघण्यासारख्या तिथल्या वस्तू असो की त्यांनी केलेले बांधकाम जे अजूनसुद्धा व्यवस्थित आहेत. आणि आपण लोक जे करतो ते ठीक आहे. आणि हे राहिलं ट्रेजरी जी बघण्यासाठी इतक्या लांबून आपण आलेलो होतो. तर तर तुम्ही बघताना इतका आनंद वाटत होता ना, खूप छान वाटत होतं. आणि पेट्राची जर वीट आणि हाईट जर बघायची झाली तर ती मिनिमम 39.1 मीटर म्हणजे 40च्या आसपास इतकी उंच आहे. आणि विड्थ जर बघायची झाली तर 25.30 मीटर इतकी तरी मिनिमम असेल. मिनिमम मी रॉंग जरी असू शकते त्याबद्दल, पण हे 2 फ्लोअरचं असं इतकं उंच ट्रेजरी आहे जी बघायला एकदम अतिशय छान आणि आकर्षित आहे. आणि याला ना रेड सिटी किंवा रेड रोज असं सुद्धा म्हणतात, कारण की याच्याजवळचे जे पण डोंगर वगैरे आहे ते सर्व रेड कलरमध्ये तुम्हाला बघण्यात मिळतात. तर त्यामुळे ते बघायला अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतं. आणि इथून एक एंट्रन्स आहे. आणि सेम ह्या पेट्राच्या समोर जी तुम्ही आता ही लाईन्स बघता आहेत तर ती एक मेन एंट्रन्स आहे पेट्राचं. तिथून ट्रेजरी एकदम सुंदर आणि अशी आकर्षित दिसते. आणि जिथून आम्ही एंटर केलेलं आहे तर ते असे 3 तुम्हाला स्पॉट किंवा 3 ठिकाणावरून तुम्ही ह्या ट्रेजरीपर्यंत येऊ शकतात. तर ही बघायला अतिशय सुंदर अशी दिसत होती. आणि आतमध्ये जाण्याची परमिशन नाही आहे, पण तिथं थोडंसं जवळ जाऊन जर आपण बघू शकतो तर त्यांनी सर्व बंद केलेलं आहे. मे बी तिथे काही काम करत असतील किंवा त्यामध्ये ते पूर्व काळात असं म्हणायचं की हे खजाना ठेवण्यासाठी ची जागा होती. तर कोणी म्हणत होतं की ते देवस्थान होतं, तर त्यामुळे तिथं त्यांनी एंट्री अलाउड नाही केलेली आहे. तर ते बंद आहे. आणि जवळून हे काहीतरी असं छानसं दिसतं आहे. आणि हे रेड कलरमध्ये आहे. आणि इथे रेड रोज सिटी असं सुद्धा ते बोलत होते. तर तुम्ही तो रेड कलर डोंगरवरती किंवा त्याच्या शेजारी बघू शकत असणार. जवळूनच मी दाखवण्याचा प्रयत्न करते.
आणि इथे आम्ही रील्स बनवण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मी तुम्हाला बोलली ना की जाण्यासाठी जागा त्यांनी एकदम कमी ठेवलेली की जेणेकरून तिथे चोरी वगैरे होणार नाही किंवा ते खजाना ठेवत होते तर कोणी वेगळंच काहीतरी म्हणायचे. तर प्रत्येकांचे विचार त्यांनी मांडलेले होते. आणि ही जी जागा होती आणि पुढे त्यांनी एक पाण्याचा साठा किंवा वॉटरसाठी त्यांनी बनवलेलं होतं कॅनल की जेणेकरून एका ठिकाणी पाणी ते गोळा करून सर्वांपर्यंत ते पोचवण्यासाठी ते एक कॅनल त्यांनी बनवलेलं होतं. तर तुम्ही ते बघू शकतात व्हिडिओमध्ये जसं आपल्या इथे एका ठिकाणी आपण साठवतो त्याप्रमाणे. Look at what the fish, that's natural. Natural, that's special decree. With raining, with all time. Oh, okay, fish. This is. We're looking for the head fish and mouth and eyes. And head. You know red the snapper fish? Red the snapper. आणि जेव्हा गाईडने सांगितलं की तो फिशचा आकार आहे मला म्हणजे समजलंच नाही नक्की कसं आहे. जेव्हा कळलं तेव्हा मला आश्चर्य वाटलं अरे हां सिरियसली ते तसंच होतं. मी जवळ हात लावण्याचा प्रयत्न करत होती आणि माझ्याकडून जितकं झालं तितकं मी पेट्रा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा त्याबद्दलची माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की मोबाईलची चार्जिंग खूप कमी होऊन गेलेली होती त्यावेळेस आणि माझा फोन स्विच ऑफ झाला. बाकी मिस्टरांच्या फोनमध्ये व्हिडिओ शूट करून मी ते आता अटॅच करत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर ते काही अशा प्रकारचं आमचं पेट्रा बघून झालेलं होतं. आणि खरंच पेट्रा खूप सुंदर आहे आणि रेड रोज सिटी म्हणायला त्याला हरकत नाही आहे. आणि हे रात्रीचं लाईटिंग शो जो होणार होता ज्याचे आम्ही तिकीट्स नव्हते काढले कारण की आम्हाला गरज नव्हती. आणि रात्रीच्या वेळेस हे पेट्रा असं दिसत होतं आणि छोटीशी आम्ही रील बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे एक छोटंसं रथ जे इंडियन लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर ते श्रीकृष्णाचं रथ म्हणजे अर्जुन मागे उभा आहे आणि घोडे वगैरे तर ते छानसं बघायला मिळालं. ते पण जॉर्डनमध्ये तर खूप छान वाटलं. म्हणजे आपल्या इंडियन संस्कृती किंवा इंडियन जे पण आहे देवाचं ते बऱ्याचशा गोष्टी बाहेर देशातसुद्धा असतात. हे छान वाटलं बघून. आणि मेन म्हणजे जॉर्डनमध्ये तर खूप छान वाटलं. आणि स्टॅच्यू वगैरे बरेचसे तिथे आयटम होते हॉर्स वगैरे तर ते होते शॉपमध्ये. पण ही गोष्ट सर्वात जास्त आवडली म्हणून ती छोटीशी शूट केलेली आहे सर्वांसाठी. होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तिथून बाहेर आल्यानंतर बाहेर अजूनच शॉप होते तर ती तुम्ही परचेस करू शकतात. तर ओके बाय गुड नाईट स्वीट ड्रीम.